नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा पोरगा माझ्या कॅमेऱ्याचा आवाज ऐकून लगेच टणकणी उठून बसला. टणकणी कसा टायगर कसा उठला तू? नको ना बोलू, चल ना लवकर. मग माळ्यावर माहिती माळ्यावर चल आपली नवीन भाडोत्री दाखवू. चल या आपले भाडोत्री कुठं आलेत, कोणत्या खोलीत आलेत? चल दाखव मला, लवकर दाखव मला. चल थांब तिथंच बाबू, थांब. येऊ आरती. हा ये मम्मा, ये लवकर ये. कुठे आपले भाडोत्री, कुठं आलेत? गेला पोरी शाळेत? कुठं आहेत? कुठं राहतात? अगो बाई, दाखवतो बघा दाखवतोय. हा गेला, पण पोरगा घरात पण गेला. बाई, कोण आहे का घरात? काय करते? ही बघ दीदी आहे. आज नका करू त्याला, नाही तर मग तुला येऊ नये. न खायची नसते बाबू, थांब. ए येड्या, तू कशाला आलाय? टायगर येडा आला. टायगर बघा, जासूस बघा कसा वास घेतोय. काय आलंय, कुठून आणलंय? येड्या, हा येडा पण आला बाबा. येड्याला वरड लवकर, म्हणा जा लवकर, आमची ती येऊ नको. जा म्हणा. तो पळाला कशा खाली गेला ना. या ए बघ कुठं बसले उंदीर. आसावरी नाही, श्रावणी काय संस्कृती आणि ही आसावरी. तर ह्या आमच्या रेंटवाल्या 2 मुली आल्यात आणि त्यांचे पप्पा आहेत बरं का. मम्मी पण आहे, पण मम्मी सध्या इथे नाही आहे, तिची बाहेर आहे कुठे असं. तर त्यांनी बिचारी दोघींनी सेटअप केलं आहे बघा किचनमध्ये, आणि दोघींनी जेवण बनवलं. बाबो, काय फोडणीचा भात केला. काय करते आमच्या माळ्यावर? काय करते बाबूजी? सामान ठेवते, सामान. अरे त्यांचं घर आहे ते, आता आपलं नाही. बाई दादा, अगं नाही, दिदी आहे ना, ती आपली दिदी आहे ना. संस्कृती आहे ती. सामान ठेवते, ती बघ सामान. या गॅलरीत या गॅलरी. बघा दादागिरी, बघा या घर मालकाची दादागिरी बघा. हा, फुकट राहणार आहेत काय ते? काय रे, त्यांनी आणलंय सामान असं मित्रांनो. तर त्यांचं आता चाललंय. बिचारा 2घीच जणी आहेत आता, त्यांना मदतीला कोण नाहीये. कालच आल्यात, परवाच्या रात्री म्हणजे सामान टाकलं, आणि काल दिवसभर काही त्यांना. आता 2घी काय करतील, त्यांचे पप्पा कामाला जातात ना, मग आता त्यांना मांडणी वगैरे लावायचे. हे मांडणी कुठे लावणार? इथं लाव मग या कोपऱ्यात. टायगर गप कशाला? अरे चल येडा, त्यांचं घर आहे, आपलं घर नाहीये ते. चल, लय दादागिरी करतोय. हा बघा असं कुठं खोली मालक असतो का मित्रांनो? हा, खोल्या भाड्याने द्यायच्या तर द्यायच्या, आणि वरून यांची दादागिरी. काय गरज आहे यांची दादागिरी करायची? हा बघा, तिला भुकतोय परत, जाऊन दे बघा. आमच्या भाड्यावर कशाला चढली? अरे बाबा, त्यांच्या घर आहे ते, आपलं घर नाहीये आता. त्यांच्या घर आहे. चल ही झाडू घ्या, बाहेर ठेवा. झाल्यावरती आपल्याला गॅलरी झाडायला. हा, तुम्ही झाडू नाही आणलाय? आणि ते पंखा आणलाय? मी हुक लावून देते. मग ते आणलाय? वरचा आहे ना सिलिंगचा? असं म्हणजे वरचा आहे ना? हा. तर मित्रांनो, आपले एक रेंटवाले आलेले आहेत, 1 जण अजून येणार आहेत. आणि हा बघा, परत आला फिरून त्या पोरीच्या का मागं लागला रे? हा, आमच्या तागोलीला बाहुली खेळायला दे. तर माझ्याकडे पकड असा आता कॅमेरा, नट पकड. टायगर आता तूच माझा टायगर. तू बोलू मला पप्पू दे. पप्पू दिली. तिला ओरडू नकोस. चल कशी काय वर? ती वर चढली तू खांद्यावर ठेवून. बाबा
पोरीला हुशार आहे बरं का. काय करा आपल्याला पाहिजे हा पाहिजे हा. चल घे चला घेऊ चला हा चला. अरे नको अरे मरण नको जाऊ दे. चल उतर चल बाहेर चल येणार नाहीत मग ते घरात परत तुला दादागिरी करतो हा शाणा. आता सारखा येईल राहून तिला बघून मुकत राहील. वरती चढले ना. आणि ते दरवाजा नाही लावलाय ना अजून लावत येता येत ते तिकडून. तिकडे कुठे गेले ते आमचे काका कुठे गेले. तर मित्रांनो आता आपल्या ह्या रूममध्ये हे 2 रूममध्ये पण येणार आहेत. ते बोलले 15 तारखेनंतर आम्ही म्हणजे लास्ट एंडिंगला येतील. 15पर्यंत आम्ही येऊन सगळं हे करून जातो बोलले डिपॉझिट वगैरे. आणि त्या कोपऱ्याचं पण आलेत एक येत आहेत. हे दोघीजणी आताशी आले आहेत 2 जणी. तर म्हणलं करा बिचाऱ्या 2 जणी आहेत असं. हा पण रूम चकाचक आपला साफ झालेलाच आहे ना त्या दिवशीच. टॅरेसवर जायचे पण टायगर हा बघा उंदुडे थांब जरा टॅरेसवर जाऊया. चल वरती जायचं चल टॅरेसवर आरतीच्या इथं नको टायगर. मग ते जातील निघून आपले भाडोत्री निघून जातील ना बाबू. मग ते आपल्या घरात नाही राहणार ना. चल वरती चल आपण टॅरेसवर नाही गेलो ना. थांब माझं पोंग ग उभंच आहे इथं. अगं बाई चल ए भाग. हे काय टायगर याच्यात हे ह्याच्यात कबूतर आणलीत बरं का मित्रांनो. अरे हा ही बघ रे. अरे ऊन लागतंय रे त्यांना. खोलू हे बघा मित्रांनो कबूतर आणलीत माझ्या समीरनी काल. म्हणजे 2-4 दिवस झालेत. घालत न्यायची टायगर आपण त्यांना घालत न्यायच्या. थांब हे याच्यात पण हे बाबू थांब मी घेते त्यांना. पकडू मी त्यांना चला ए भगवान थांब. माझं बाळ काहीच करत नाही ग नुसतं वाज घेत ग. ए येड्या एवढा बघा कुठं आलाय बाई. येड्या चल तू तिकडे खावशील आमच्या कबुतरांना. येड्या चल नो चल. हा बघ घेतला आपण. हा बघ नाही ना घेतला. न्यायच्या आपल्या घरी न्यायच्या. ए बाबा उडून गेलास ना तो पोरगा माझा जीव खाईल. ए येड्या चल हो तिकडं. येड्या चल निघ टायगर. ए येड्या चला हा बघ घेतला कबूतर. टायगर हा बघ या वास घेतोय माझा बाळ वास घेतोय. हो हे बघा. तर मित्रांनो समीरने आहे ना त्याच्या मित्रांकडून आणले. त्याचा मित्र असे कबूतर वगैरे पाळतो. तो मला माझ्या इथं मोठा टॅरेस आहे दे जरा थोडे दिवस. तर त्याने आणलं बिचाऱ्यानी. हे बघा मस्त आहे ना. ते कबूतर पिक्चर बदला नाही का सलमान खानचा. कबूतर ज्या तसाच आहे ना सेम टू सेम एकदम व्हाईट असं. माझं बाळ बघा आहे ना किती हुशार आहे बघा. अजिबात घाबरत नाही ना अजिबात घाबरवत नाही ना कबूतराला. हा कबूतर घाबरतोय पण कबूतर घाबरतो ना बाबुली. मला माहितीच नव्हतं म्हणजे आणलेलं माहित होतं पण माझ्या आता एकदम असं लक्षात नाही आलं की कबूतर आहेत वर. बोलली 3-4 दिवस झाले तू वर गेली नाही तर चला जाऊया. बघते ते हे कबूतरला ओलीत मस्त डोळ्या मारतील चोच टाकतील माझ्या डोळा फोडून. तसे नाही चांगले आहेत बिचारे ना. पप्पू घेऊ मग तू घेऊ ये ना तागुली. मित्रांनो मी 3 दिवस झाले वरती टॅरेसवर आली नव्हती ना तर म्हणजे वेळच मिळत नाही. सारखी चालू आहे साफसफाई वैताग आलाय. ते काही साफसफाई संपन्न झालेली आहे आणि माझं काय हे नाही काम काय होईना झालं आहे. आता रेंटवर 1 रूमवाले आलेत अजून आहेत 4 बाकी आहेत. ते पण येतीलच लवकर आहे ना असं. तर घरातलं काय चालूच आहे सारखं हे कर ते कर चालूच आहे. कलरवालासुद्धा अजून आलेला नाही आहे. 1 जण येणार होता तो उद्या येईल बहुतेक. मग एकदा कलर झाला ना इकडचं तर काही नाही. मग सगळं काम पूर्ण झालं तर बरं वाटलं. सगळं मटेरियल जसंच्या तसंच पडलं आहे पण काम करणारे भेटले नाहीत.
माझे मिस्त्री बिचारे मला लय चांगले भेटलेले खरंच. 3 महिने त्यांनी माझी साथ सोडली नाही. त्यांनी मला खरं म्हणजे काम करून दिलं. पण बाकीचे आहेत ना, हे पेंटर वगैरे व्यवस्थित नाही मिळाले. वेल्डर काका पण आहेत चांगले, ते पण गावी गेलेत आता. आजच जाणार आहेत म्हणजे संध्याकाळी. 2-3 दिवस बोलले होळी होती, रंगपंचमी होती म्हणून सुट्टी घेतली. त्याच्यानंतर मग आता बोलतात की गावी जातो. म्हणलं जावं आता. त्यांच्या गावी काही देव येणार आहे, कोकणामध्ये देव वगैरे पालख्या असे येतात ना. मग तर म्हणलं जाऊ द्या. मग बोलले आलं की करून देतो तेवढं. तर म्हटलं ठीक आहे. गेले ते पण बिचारे गावी, येतील 2-3 दिवसात. मग असं थोडंसं काम राहिलं. पूर्ण काम एकदा झालं ना मग काय वाटणार ना. मग सारखं हेच राहतं ते राहतं आणि मग साफसफाई त्या साफसफाईतच मला कंटाळा आला आहे. मी फार कंटाळून गेलेली. अजून पूजा वगैरे घालायची घराची, कधी घालायची काय ते पण म्हणजे आता घरचं काम तर पूर्ण झालं तर एक तारीख निश्चित करून मग आपल्याला सगळे काही कामं करता येतील ना. अजून काहीच नाही कशात नाही. कसं का आपण तारीख निश्चित करायची. एक तर आपल्याला असे लेबर मिळत नाहीत काम करणारी. असं झाले. आणि म्हणजे कोबलू कशी मस्ती कोबलू हे माझे कोबलू. एक पोरगा बघा, एक पोरगाचे जेलिस फिलिंग बघा. एक कोबलू हे कोबलीचे कोबलू. त्यांना तिथं गरम होतं. मी समीरला सांगते आता तो खोका उचल तिथून. आणि तो माझा किचनचा जो जुना किचनचा वरचा कॅबिनेट होता ना ते आणून त्यांनी तिथं ठेवले बरं का. असं हे पोरगा आहे. आता त्याच्यामध्ये यांना किती बिचाऱ्यांना गरम होत असेल. इथं सावलीत ठेवायचं तर बावळट आणि तिकडं नेऊन ठेवलं आहे उन्हात. त्याला आता उठवते ना, त्याला दाखवते. चल जायचे दादाला दाखवायला टायगर. हां कबूतरची फ्रेंडशिप करायची. घाबलते तुला घाबलते. टायगरला मार कबूतर मार. वाज घेत आहे ग लय माझं गुन्हाचं लेकरू आहे. चल दादाकडे घेऊन जाऊ आपण. चल दादाला म्हणू त्यांना लय ऊन लागतंय. चल न्यायचं दादाकडं न्यायचं. उडायला लागलं टायगर. उडतंय. चला दरवाजा बंद करू दे बाबा. तो येडा येतोय डायरेक्ट जाईल. तुम्ही म्हणाल की येड्याला का असं हकललं नाही त्याला टायगर. कारण तो ना हे कबुतरा मांजरी खातो तर कबुतरा का नाही खाणार आहे ना. म्हणून मी त्याला म्हटलं खाली जा. नाहीतर कृपया लगेच कमेंट मला चालू होतील तुमचं कुत्रं ते कुत्रं दुसऱ्यांचं कार्ट असं तसं. तर असं काही करू नका. आता आले हे झाली याची सुरुवात. अरे त्या उन्हात बघ रे किती काय झाले. तुझा कबूतर ये लवकर. उन्हामध्ये रे लय घे ना. किती ऊन लागतंय त्यांना. अरे काचेचं ऊन तुला माहिती ना किती आहे ते. हा नका लावू दरवाजे आमची. जावा नका लावू दरवाजे. जावा घरी जाऊ दे राहू दे सगळे असेच. लागला याची नाटकं चालू झाली बघा ना. हा ना. अरे लय तुला इकडे घे ना चावली. अरे तुला समजते का सोडणार रे बाहेर. मग आता उडून जातील. वा दाखव मला बघू दे. चला मित्रांनो तो सोडतोय बघूया. हा बघा लगेच परत टायगर पण काय कर. नाही रे नाही चावत रे. वाज घेतो. हा माहिती आहे. तो बघ जवळ जातो रे. वाज घेतोय रे. काय नाही करत तो काय नाही करत. माझं बाबले आहे तो. मी सोडू त्यांना आता बाहेर काढू. चल मग तागुले आपण त्यांना शोलायची. या आपण शोलू त्यांना. ते घाबरतात त्याला जवळ नको मागं हो. ते घाबरतात तुला. इकडे या नाही येणार ते. तू तिथं उभी असते. आपण लांबून बघू. हा इकडचा त्याला पण ती फिमेल आहे. अरे घाबरतात त्याला ते. नो चल रे. चल तू बाबा. तुला घाबरतात ते. चल त्यांना वाटतं शेर आलाय शेर. चल तिकडे कोपऱ्यात बस अरे कोपऱ्यात बस. आले तिकडे सावलीत त्यांना ठेवलं. अरे रे लय इथे बघ रे. अरे गरम पाणी आहे समीर. हे टाक ह्याच्यातलं बाटलीतलं टाक. ते काढ पाणी सगळं. सकाळी उठल्या काय कर. चाल हे चला हे भागो. हा इथं थांब. इथं सावलीत ठेव ना त्यांचा खोका आणून.
अरे यार, अरे मग त्यांना वर काहीतरी कर ना जरा असं. काय नाही ते उघडत असतात ते. अरे ऊन काय आहे जरा, त्यांना पण जीव आहे बिचारे, काय उन्हात बसतील दिवसभर. प्राणी येते, कुठला प्राणी सावलीला येतो. इथं कोपऱ्यात सावलीत बसतात बरोबर. पोरगा बघत बसलाय बघा कबूतर, तिकडं नजर तिकडच आहे त्याची कबुतरांकडे बरं का. चल बाबू, पण त्यांच्याकडे नको, त्यांच्याकडे नको नको नो ए मारल तो नको, त्याची कबूतर आहेत. कसा लगेच शहाणा झाला बघ. हे नको नको, हे तो बघ घाबरतात ना बाबू, ते छोटे आहेत ना. एक घाबरला, एक पोंगा घाबरला. टायगर त्याला ओरड, टायगर इकडे बघ, त्याला ओरड दादाला, ओरडून जा लवकर ओरड. एकच आवाज दिला तिकडं. ए त्या काकांच्या मागं जाऊ नको. ते बघ ए गप, तो म्हणता आमच्या घरात काय सगळे जण आले. हा याचा पण प्लास्टिक काढा. ए गप चला 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 खाली चला. वर नको जाऊ, मारल तो. ए खाली उतर. कबुतरांना पण घाबरवतो, माणसांना घाबरवतो. काय तुझी नाटक आहेत रे, काय नाटक आहेत तुझी. खाली उतर तिथंच बसला. आता इथंच बसून राहील बरं का. 2 गिरायक भेटलीत ना, आता ही पोरगी एक भेटले, तुम्ही एक भेटलेत, त्याला 2 गिरायक भेटलेत. आता ते बघा, ती एक माळ्यावर चढले ना, तिला भुकतोय. हा ती माळ्यावर चढले सामान ठेवायला. तो म्हणतो मला 2 शिकारी भेटलेत आज, दिवसभर घासा मोकळा करतो मी, आहे ना. आता जाणारच नाही खाली. तर चला मित्रांनो, असे टायगरचे आता जेव्हा हे घरं सगळी भरतील ना, मग मज्जा येणार आहे. मग बघू कोणाला ओरडणार आहे तो, आहे ना. घाबरायचं नाही टायगरला अजिबात. ही असावरी आहे, तिला आत्ता सांगून ठेवते घाबरू नका, नाहीतर माझे सगळे रेंटवाले पळून जातील, आहे ना. सगळे भाडोत्र्यांना पळून लावल. हा बघा, हप्ते कोण भरायचे घराचे, तू भरशील. हा ना, चांगल्याच माणसांच्या मागं लागतो ना. आगावाई त्यांच्या ना ऐकतो बघा कसा कान देऊन, बघा कसा. काय बोलता माझ्या मम्मीला काय सांगता. हा ते बघा हा माझ्या मम्मीला चोंबड्या करता माझ्या. बंद करून ठेव म्हणतात. ठेवू घरात बंद करून ठेवू. हा पिंजरा करा बोलतात वाघासारखा, दसमला सांगून. तो कसा पर कान देऊ नये. काय रे त्यांनी केलंय तुला, तू का त्यांना. हा पहिले तर दसमच्या असंच करायचं, नंतर आता दसमला काय नाही करत. नाही आता तुम्हाला धरलंय त्यांनी. शब्द काय पडून देत नाही त्यांचा, लगेच उत्तर. ए बाबा दरवाजा लावून जाऊ दे, असं काय करतो. बाथरूमचा दरवाजा नको का, दरवाजाने लावले तर मग माणसं कुठे जातील. येडा कुठचा. हा एवढे आणले तुम्ही एकट्यांनी. 3 वेळा खाली जाऊन घरून 3 फेऱ्या मारल्या. अरे मग बघायचं ना गाडी बिडी काहीतरी. बघा आता घरी जाऊन त्यांनी 3 फेऱ्या मारल्या. एक तर बिचाऱ्यांना प्रॉब्लेम आहे, तरी पण काय याचा आले बिचारे 2-2 घेऊन, असे 6 दरवाजे घेऊन आले. आणि त्यात याची दादागिरी या पोराची. हा दादागिरी करतोय. चला आता मित्रांनो, वेळ आलेली आहे व्हिडिओ संपवायची, कारण माझं आता बरंच असं घरी काम पडलेलं आहे. तर काम सगळं आवरून घेते आता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईटसुद्धा करा. तर हा बघा, हा माझा पोरगा इथंच आहे. दागुली बाय कर, बाय. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.